नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट इनटेक बद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि हे माहिती घेत असताना आपण जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज या ठिकाणी पूर्ण माहिती घेतली तशीच माहिती आपण या सुद्धा व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण त्या अगोदर नंबर ऑफ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत याबद्दल सुद्धा आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अनुसार जर विचार केला असता तर सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6132 एवढा पूर्ण जागा आहेत। आणि याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 या ठिकाणी नवीन कॉलेज ॲड झालेले आहेत, त्याच्याबद्दल मी या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन घेतलेली नाहीये। ते कॉलेज आपण सोडून नियर अबाउट 300 सीट या ठिकाणी एक्स्ट्रा आपल्याला अजून भेटणार आहेत। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलं 6132 जागा आपल्याला टोटल मिळत आहेत, त्यामध्ये आपण 300 सीट ॲडिशनल करू शकतात। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या जर सीटचा विचार केला असता टोटल प्रायव्हेट कॉलेजच्या सीटचा 4270 प्लस 300 जागा या आपण वाढवून या ठिकाणी पाहू शकतात। नियर अबाउट आपल्याला 4500 एवढ्या जागा आपल्याला या ठिकाणी BMS साठी उपलब्ध आहेत फॉर महाराष्ट्र BMS काउन्सिलिंग प्रोसेससाठी। मग याचं डिवायडेशन आणखी आपण जर पाहिलं असता तर या ठिकाणी 85% आणि 15% जसं आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी होतं तसंच सिमिलर आपल्याला या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिवायडेशन असणार आहे। तर त्यातल्या त्यात आपण पाहूया 85% मधून आपल्याला BMS सेमी गव्हर्नमेंटमध्ये किती सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा जर आपण विचार केला असता टोटल आपल्याला 3624 एवढ्या जागा आपल्याला उपलब्ध आहेत। आपण याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4270 जागेनुसार या ठिकाणी सीट काढलेले आहेत 15% आणि त्या लास्ट आपल्या जे वाढलेल्या जागा आहेत ते आपण यामध्ये घेतलेल्या नाही आहेत। ठीक आहे, तर यामध्ये 3624 सीट्स आपल्याला मिळतात। आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज 15% कोटा आहे, या 15% अनुसार आपल्याला 644 जागा या ऑल इंडिया कोट्यासाठी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः या ठिकाणी 15% काउन्सिलिंग या ठिकाणी कंडक्ट करत असतं, त्या 15% काउन्सिलिंग या थ्रू या सीट्स भरल्या जातात। आणि हे जे प्रायव्हेट कॉलेजची किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची 15% काउन्सिलिंग प्रोसेस असते, या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचे मार्क 250 ते या ठिकाणी 350च्या मध्ये मार्क्स आहेत पण आपल्याला या ठिकाणी BMSच करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आवर्जून फॉर्म भरणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे आणि कसल्याच प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। हे प्रोसेस कशी असणार आहे, याचे रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत याबद्दल आपण पुढे जसं जाऊ तसे या ठिकाणी माहिती 100% घेणारच आहोत। ठीक आहे, तर यामध्ये आपण या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या BMSच्या सीट्सबद्दल आपण डिस्कस करू। स्क्रीनवरती तुम्हाला माहिती या ठिकाणी शो होतच आहे। या ठिकाणी आपल्याला ओपनसाठी जर आपण विचार केला तर ओपनसाठी टोटल आपल्याला 2079 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत, त्यापैकी 1455 एवढ्या जागा जनरलसाठी आहेत आणि वुमेनसाठी जर पाहिलं आपण 624 जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत। त्यानंतर OBCचा विचार केला असता आपण टोटल 344 जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यातल्या 241 सीट फॉर जनरलसाठी आहेत आणि वुमेनसाठी या ठिकाणी 103 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। EWS तुम्हाला ऑल 0 दिसत आहेत कारण या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये EWS साठी एकही सीट अवेलेबल नसते। ठीक आहे, त्यानंतर SC प्रवर्गाचा आपण या ठिकाणी जर विचार केला असता तर या ठिकाणी 236 जागा, त्यानंतर जनरलसाठी 165 जागा आणि वुमेनसाठी 71 जागा आहेत। नंतर आपण या ठिकाणी STचा विचार केला असता ST साठी 127 जागा, जनरलसाठी 89 आणि या ठिकाणी वुमेनसाठी आपल्याला 38 जागा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी विचार केला असता 54 जागा आणि त्यानंतर जनरलसाठी 38 आणि नंतर आपल्याला 16 जागा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। NT1 साठी 46 सीट्स आपल्या या ठिकाणी मिळणार आहेत, त्यातल्या 32 या ठिकाणी जनरलसाठी असणार आहेत आणि वुमेनसाठी या 14 जागा उपलब्ध असणार आहेत। NT2 साठी जर विचार केला टोटल 63 जागा या ठिकाणी आहेत, त्यातल्या 44 जागा 44 सीट्स या ठिकाणी जनरलसाठी आहेत, वुमेनसाठी 19 सीट्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। नंतर NT3 साठी उपलब्ध जागेचा आपण विचार केला तर 36, 25 आणि 11 एवढ्या सीट या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्यातल्या त्यात आता तुम्ही ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ पाहत होतो त्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनली ऑर्फॅन सीट्स होत्या, PWD कॅन्डिडेट सीट होत्या, त्यानंतर डिफेन्स कॅन्डिडेटच्या सीट्स होत्या आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया यासुद्धा आपल्याला एक्स्ट्रा रिझर्वेशन अंतर्गतच्या काही सीट्स होत्या।
पण या ठिकाणी तुम्हाला कुठलंच कॅटेगरी रिझर्वेशन शिवाय अदर रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये कन्सिडर होत नाही आहे. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यात सीट इंटेक आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर आपण जेही पुढील प्रोसेस असणार आहे त्या पुढील प्रोसेसबद्दल आपण दर दिवशी किंवा दर आपण 2-3 दिवसाला या ठिकाणी यूट्यूबवर येऊन माहिती देतात. अशीच माहिती तुमची जोपर्यंत ॲडमिशन होणार नाही आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी नेहमी देतच राहणार आहोत.